भारतातील प्रत्येक 4 पैकी 1 दिवा केवळ एकाच संस्थेमुळे चालतो. ही खरंच विचार करायला लावणारी आकडेवारी आहे. नक्कीच आहे. म्हणजे जेव्हा एका साध्याशा खोलीत अंधार दूर करण्यासाठी आपण दिव्याचं बटण दाबतो ना, आपण सहसा विचार करत नाही की तो प्रकाश कुठून येतोय. अगदी बरोबर. पण देशातील तब्बल 25% वीज एकाच कंपनीतून येते. आणि ती कंपनी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन किंवा NTPC. ही फक्त एक आकडेवारी नाहीये, तर ती या देशाच्या ऊर्जेची मुख्य नस आहे. होय, आणि म्हणूनच आजचा आपला विषय खूप रंजक आहे. हो, आजच्या या सखोल चर्चेत आपण NTPCच्या करिअर गाईडमधील आणि काही तंत्रज्ञानविषयक अहवालांमधील अत्यंत महत्त्वाचे स्रोत वापरून काही गोष्टी समजून घेणार आहोत. अगदी. आणि आपला मुख्य उद्देश हा आहे की नावात थर्मल आणि डोळ्यांसमोर कोळसा असला तरी प्रत्यक्षात ही संस्था किती प्रगत तंत्रज्ञानावर काम करते हे समजून घेणे. जे लोक माहितीच्या जंजाळात न अडकता इंजिनिअरिंगच्या सरकारी आणि सुरक्षित नोकऱ्यांबद्दल स्पष्ट माहिती शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. नक्कीच. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांसाठी या तथाकथित कोळशाच्या दुनियेत काय दडले आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. तर NTPC बद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा आपण भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या एका महाकाय स्तंभाविषयी बोलत असतो. 1975 मध्ये स्थापन झालेली आणि नवी दिल्लीत मुख्यालय असलेली ही एक महारत्न दर्जाची कंपनी आहे. महारत्न म्हणजे देशातील सर्वोच्च सरकारी कंपन्यांपैकी एक. होय, आणि ती देशातील सुमारे 24% वीज निर्मिती करते. पण इथे लोकांचा असा समज असतो की पॉवर प्लांट म्हणजे फक्त प्रचंड मोठे बॉयलर्स आणि कोळशाचे ढिगारे. हे चित्र एकेकाळी खरं होतं, पण मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते. बघा, NTPC ही देशाच्या पॉवर ग्रिडचे हृदय आहे आणि वीज म्हणजे देशाच्या नसांमध्ये वाहणारे रक्त. खूप छान उपमा आहे ही. पण माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण थर्मल पॉवर म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर फक्त कोळसा आणि धूर येतो. मग यात इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे काय काम? यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे NTPC आता फक्त कोळशावर अवलंबून नाहीये. ते आता सौर म्हणजे सोलर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जल किंवा अणुऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहेत. अच्छा, म्हणजे फक्त औष्णिक ऊर्जा नाही? अजिबात नाही. एवढंच नाही तर ग्रीन हायड्रोजन आणि बॅटरी स्टोरेज सारख्या अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर त्यांचं काम सुरू आहे. तुम्हाला माहितीये, 2023 ते 2032 या काळासाठी त्यांचे 60 गिगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जेचे लक्ष्य आहे. 60 गिगावॅट? बाप रे, हे खूपच मोठं लक्ष्य आहे. होय, आणि जेव्हा एखादी कंपनी इतक्या वेगाने आधुनिक आणि हरित ऊर्जेकडे वळते ना, तेव्हा ते तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी नेमकी कोणाची गरज भासते? मला वाटते इथूनच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सचा प्रवेश होतो. अगदी बरोबर, कारण हे सर्व नवीन तंत्रज्ञान पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक नियंत्रणावर चालते. आपल्या स्रोतांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पदवीधरांसाठी उपलब्ध असलेल्या काही पदांचा उल्लेख आहे, जसे की इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, होय, ज्याला आपण C&I म्हणतो, C&I, आणि मेंटेनन्स इंजिनियर, तसेच स्काडा किंवा PLC इंजिनियर. सोबतच प्रोटेक्शन अँड कंट्रोल सिस्टम इंजिनियर ही देखील खूप महत्वाची भूमिका असते. इथेच हा विषय खरंच खूप रंजक बनतो. म्हणजे पॉवर प्लांटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर होतोय हे ऐकून एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतं. हो ना. एखादा मोठा बॉयलर आता केवळ मेकॅनिकल यंत्र राहिलेलं नाहीये, तर त्याला स्काडा नावाचा मेंदू आणि सेन्सर्सची मज्जा संस्था मिळालीय. जर आपण याचा मोठ्या चित्राशी किंवा व्यापक संदर्भाशी संबंध जोडला ना, तर हे तंत्रज्ञान का महत्वाचं आहे ते आपल्याला लगेच समजतं. विजेची निर्मिती आणि वितरण यात कमालीची अचूकता लागते. म्हणजे थोडी जरी चूक झाली तरी एका छोट्या सेन्सरच्या चुकीमुळे अख्खं शहर किंवा राज्य अंधारात बुडू शकतं. अरे चा, म्हणजे जबाबदारी खूप मोठी आहे. खूपच. आणि जेव्हा आपण नूतनीकरणक्षम ऊर्जेचा विचार करतो, जसं की सौर ऊर्जा, तेव्हा ऊन काय माणसाच्या नियंत्रणात नसतं. निर्मिती सतत कमी जास्त होत असते. म्हणजे ढग आले की वीज निर्मिती कमी होणार. होय, आणि संध्याकाळी सूर्य मावळतो तेव्हा निर्मिती शून्यावर येते. पण नेमक्या त्याच वेळी लोकांची विजेची मागणी अचानक वाढते. कारण लोक घरी येतात, दिवे लावतात, AC सुरू करतात. बरोबर. याला ऊर्जा क्षेत्रात डक कर्व म्हणतात. आणि हे जे संतुलन आहे ते काही सेकंदात साधावे लागते.
अशावेळी बॅटरी स्टोरेजमधून वीज ग्रीडमध्ये सोडणे किंवा स्मार्ट ग्रीडचे नियंत्रण करणे हे सर्व काम इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन इंजिनियर्स करतात. म्हणजे जे काम पूर्वी हाताने लिव्हर्स खेचून केले जायचे ते आता कोडिंग आणि सेन्सर्सद्वारे होते. होय, आणि त्यासाठीच AI आधारित मॉनिटरिंगचा वापर होतो. एखादं यंत्र खराब होण्याआधीच AI सांगू शकते की यात बिघाड होणार आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय आणि तंत्रज्ञानही उत्तम आहे. पण या कंपनीत प्रवेश मिळवण्याचा मार्ग कोणता? म्हणजे एवढ्या प्रगत ठिकाणी जायचं कसं? यासाठी 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे गेट स्कोर. इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांचमधून गेट परीक्षा देणे. आणि दुसरा मार्ग? दुसरा म्हणजे थेट भरती किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट. यात कंपनी स्वतःची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेते. आणि तिसरा म्हणजे अप्रेंटिसशिप किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी म्हणजेच GET प्रोग्राम. अच्छा, पण पगार किती असतो? कारण शेवटी तेही महत्वाचे आहेच. सुरुवातीचा पगार जो E1 ग्रेडसाठी असतो तो साधारणपणे 50,000 ते 1,60,000 रुपयांच्या दरम्यान असतो. म्हणजे सुरुवातीलाच चांगला पगार आहे. नक्कीच. आणि अनुभवानुसार तो 15 ते 25 लाख रुपये प्रतिवर्षापर्यंत सहज जाऊ शकतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? कारण गेटची परीक्षा खूप कठीण असते. केवळ एका सरकारी नोकरीसाठी एवढी मेहनत घेणे खरोखर फायद्याचे आहे का? यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. फक्त एक सरकारी नोकरी म्हणून याकडे पाहणे खरं तर चुकीचे ठरेल. म्हणजे कसा? कारण इथे इंजिनियर म्हणून सुरू झालेला प्रवास तिथेच थांबत नाही. तुम्ही सिनियर इंजिनियर, मॅनेजर, AGM आणि अगदी GM पदापर्यंत जाऊ शकता. म्हणजे करिअरमध्ये वाढ आहेच. हो, आणि शिवाय ही PSU असल्यामुळे मिळणारे फायदे खूप आहेत. उत्तम HRA, वैद्यकीय सुविधा, पेन्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरीची शाश्वती. नोकरीची सुरक्षा आजच्या काळात खूप दुर्मिळ आहे. होय, आणि उच्च पगार, तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी यांचा असा सुरेख संगम इतरत्र क्वचितच पाहायला मिळतो. खाजगी क्षेत्रात लेऑफची भीती सतत असते, पण इथे तसे नसते. हे खूपच महत्वाचे आहे. म्हणजे एका बाजूला AI आणि IoT सारखे प्रगत तंत्रज्ञान आणि दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरीची शांतता. अगदी बरोबर. आपण आता या सखोल चर्चेच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा अर्क काढला तर आपल्याला काय समजतं? मी सांगेन की NTPC ही केवळ वीज निर्मिती करणारी कंपनी राहिलेली नाही, ती भारताची ऊर्जा क्रांती घडवणारी एक प्रगत संस्था आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्ससाठी इथे कोर इलेक्ट्रॉनिक्स आणि सरकारी नोकरीची सुरक्षा यांचे एक परिपूर्ण मिश्रण उपलब्ध आहे. होय, ज्यांना आपल्या मूळ इंजिनिअरिंगमध्येच काहीतरी मोठं करायचंय त्यांच्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. नक्कीच. आता या चर्चेच्या अगदी शेवटी मला एक नवा विचार मांडावासा वाटतो, जो थेट आपल्या स्रोतांमध्ये नाहीये, पण या चर्चेतूनच पुढे येतोय. कोणता विचार? बघा, आपण पाहिलं की NTPC भविष्यात 60 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी आणि स्मार्ट ग्रिडकडे वाटचाल करत आहे. ही ऊर्जा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने ती अस्थिर असते. हो, हे आपण मगाशी बोललो. आणि तिचं व्यवस्थापन संपूर्णपणे प्रगत सेन्सर्स आणि AI वर अवलंबून असेल. तर मग असा विचार करणं योग्य ठरेल का की भविष्यातील ऊर्जा क्षेत्र हे पारंपरिक इंजिनिअरिंगपेक्षा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हातात जाईल? बापरे, हा खूपच मोठा आणि रंजक प्रश्न आहे. होय, कारण पूर्वी जिथे फक्त मेकॅनिकल मशीन्स होत्या तिथे आता AIचे अल्गोरिदम्स निर्णय घेत आहेत. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. नक्कीच. यावर आपण भविष्यात कधीतरी स्वतंत्र चर्चा करू शकतो. हो, नक्कीच. तर याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह.